नमस्कार मित्रो, शुभ सकाळ. आता वाजले सकाळचे 8:45. आज दिनांक 7 मार्च 2026, वार आहे शनिवार. मित्रो, आपण आलो आहे श्री क्षेत्र पंचधारेश्वर महादेव मंदिर पाचधारा देवस्थान. तिथे आलो आपण. अतिदुर्गम भागात आलो. बघू शकता तुम्ही जंगल. हे बा, मी दाखवतो तुम्हाला. अतिदुर्गम भागात आलो आपण. सुरुवातीला बाप्पाचं दर्शन घेऊ आपण. तिकडे पाचधारा महादेव संस्थानला जायच्या आधी किती भव्य दिव्य छान मूर्ती आहे बाप्पाची. गजानन महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चला आता जाऊ आपण महादेवाच्या दर्शनाला. हा रोड आहे. अति टू व्हीलरही चालत नाही या रोडने. कसं तरी आलो आपण. श्री क्षेत्र पाचधारेश्वर महादेव मंदिर पाचधारा देवस्थान, श्री संत पेडेवाले बाबा. चला मित्रो, जाऊ आपण दर्शनाला. असं जंगल आहे. हिवाळ्यामध्ये या लागते मित्र. हो, इथे खूप हिरवळ राहते. मंदिर हे जंगलामध्येच आहे. आणि रस्ता पण नाही मित्र इथे यायला. पूर्ण रस्ता कच्चा आहे. यवतमाळवरून साधारण 8 ते 10 किलोमीटर आहे पाचधारा. छान देवस्थान आहे. दाखवतो मी तुम्हाला. गोट्यावरून पाय घसरायची भीती वाटते. पूर्ण गोट्याचा रस्ता आहे. श्री पंचधारेश्वर महादेव पाचधारा संस्थान. चला आता जाऊया आपण दर्शनाला. हे बघा किती सुंदर आहे मित्र. बघा, किती छान वातावरण आहे बघा इथे.
हे हवनकुंड आहे मित्र, हवनकुंड आहे हे. असं शिवलिंग आहे मित्र, इथं पाचधाराला आहे. बघू शकता तुम्ही, पाण्याची अखंड धार चालू आहे. हे वा, अखंड पाणी कुठून येते काय आहे हे, म्हणून याला पाचधारा म्हणतात. हर 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 महादेव. तुम्ही पुजारी आहे का इथे? हां हां. शिवलिंग बघा मित्र कसा आहे. असं शिवलिंग पाहिलंच नाही आपण. पुन्हा एकदा दर्शन करून घ्या मित्र हो. पाचधारा आहे इथे, म्हणून पाचधारेश्वर म्हणतात याला. अखंड पाणी, दिवस रात्र 24 तास पाणी चालू राहते ते धारा. छान मंदिर आहे, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे. आणि मित्र रस्ता पण नाही आहे यायला, खूप प्रॉब्लेमवाला रोड आहे, गोटे गोटेच आहे. इथंच पाचधाराला बघा, महादेव मंदिराला लागूनच हे ख्वाजा शेख फरीद बाबाचा दर्गा आहे. हे बघा, याच्यात हे बघा, इथं कुंड आहे मित्र हो, इथे पण पाणी आहे. तिकडे महादेवाचं मंदिर आहे मित्र हो, आणि इकडे बाबा शेख फरीद बाबाचा दर्गा आहे. हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे बघा. निसर्ग खूप छान आहे इथे.
चावते का? हा नाही, वर नाही जात आता. हे रस्ता जे दिसते मित्र, तेव्हा हे रस्ता वर देवी आहे, देवीचं मंदिर आहे, गुफेमध्ये आहे. तर तिथं आपल्याला सोबती पाहिजे, एकट्याला नाही जमत. 2-4 जण सोबती असली की ते दर्शन होते. गुफेमध्ये आतमध्ये जावं लागते. खूप आतमध्ये गुफा आहे, त्या गुफेमध्ये जावं लागते. ते 2-4 4-5 जण असले सोबत की आपण तिचं व्लॉग काढू एक. असं जंगल आहे मित्र हो. महाशिवरात्रीला जत्रा राहते इथे, यात्रा महाशिवरात्रीला. आणि हे संस्थान पेढेवाले बाबा चालवतात. त्यांचं नाव आहे पेढेवाले बाबा चालवतात संस्थाने. त्यांच्या आधिपत्याखाली आहे. मित्र हो, आता आपला व्हिडिओ फार मोठा झाला आणि इथेच थांबूया. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर 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 महादेव. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो. हर 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 महादेव. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. जय बाळूमामा.